ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान् मृत्युमोक्षयमामृतात्। नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आता श्रावण महिन्याला सुरुवात झाली की बघा, आता आपल्याला आतुरता असते ती श्रावण सोमवारची। तर श्रावण पहिला सोमवार हा 17 ऑगस्टला येत आहे। तर या दिवशी आपले पंचमी पण आहे आणि श्रावण सोमवार पण आहे। तर श्रावण पंचमीचा उपवास आपल्याकडे दुसऱ्या दिवशी सोडला जातो। तर 16 तारखेला आपण पंचमीचा उपवास केलेला आहे। तर तो 17 तारखेला सोमवार असल्यामुळं आपल्याला तो उपवास सोडता येत नाही। आता ज्यांचा सोमवार नसतो तर त्यांनी सकाळी सोडू शकतात, पण ज्यांचा सोमवार असतो तर संध्याकाळीच आपल्याला पंचमीचा आणि श्रावण सोमवारचा उपवास सोडायचा आहे। तर घरामध्येच अगदी साधी आणि सोपी अशी पूजा मांडणी कशी करायची, आता तुम्ही मंदिरामध्ये पण जाऊन करू शकता। पण आता तुम्ही कुठे बाहेरगावी राहत असाल तर मंदिरामध्ये आता केरळमध्ये तर असंच आहे की आपल्याला मंदिरामध्ये पिंडीला वगैरे हात लावायला परमिशन नाही, लांबूनच आपण दर्शन वगैरे घेऊ शकतो। आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण म्हणजे अभिषेक वगैरे घालू शकतो, तिथं जाऊन म्हणजे पिंडीला हात लावून पूजा करू शकतो। पण कसं होतं, मंदिरामध्ये एवढी गर्दी असते ना, तिथं व्यवस्थित अशी पूजा होत नाही। तर घरामध्येच आपण ही साधी आणि सोपी पूजा व्यवस्थित अशी करू शकतो। आपल्याला जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवांनी केलेलं असतं आणि पालनपोषण हे श्रीहरी विष्णू करतात आणि मृत्यू म्हणजे आपल्याला मोक्ष प्राप्ती करून द्यायचं काम हे भगवान शंकरांकडे असतं। तर त्यामुळे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये जेवढी जमल तेवढी भक्ती सेवा करायची आहे। आपले भोलेनाथ एवढे भोले आहेत की ना, आपण फक्त एक तांब्या जल जरी त्यांना अर्पण केलं ना मनापासून, तर ते तेवढ्यावरतीही खुश होतात। असं काही नाही की म्हणजे हेच फुलं हवेत की तेच प्रसाद हवा, असं काही नाही। बघा, कोणत्याही पूजेपेक्षा ना भोले जे आपण शंकराची पूजा करतो ना, त्याच्यामध्ये धोत्र्याचं फुल आणि धोत्र्याचं फळ, पांढरी फुलं, म्हणजे असं कोणतेच महागडी फुलं किंवा महागडा प्रसाद असं काहीच भोले बाबांना लागत नाही। आणि आपण कोण त्यांना देणार, कारण हे सगळं विश्वच त्यांनी निर्माण केलेलं आहे। आपल्याला जर काही द्यायचंच असेल त्यांना, तर आपली भक्ती, आपण भक्तीने त्यांना म्हणजे हे नामस्मरण करा, जप करा, जेवढा काही जमल तेवढ्या सेवा करा, ते त्यांना प्रिय आहे। असं काही नाही की म्हणजे हेच फूल पाहिजे किंवा हेच फळ पाहिजे, असं काही नाही। आणि शंकरांच्या तर पूजेमध्ये अजिबातच म्हणजे अशा कोणत्याच वस्तू लागत नाहीत की म्हणजे त्यांना हे आवडतं की ते आवडतं। आता तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये जर जागा असेल तिथं भरपूर, तर तुम्ही तिथंच शिवपिंडीची अशी पूजा करून घेऊ शकता, किंवा छोटंसं देवघर असेल तर बाजूला तुम्ही किंवा समोर अशी पूजा मांडणी केली तरी चालते। आता मी पाट घेतला होता, त्याच्यावरती पांढरं कापड अंथरून घेतलं। तुमच्याकडे पांढरं असेल तर अंतरा, नसेल तर दुसऱ्या कोणत्याही कलरचं चालतं, फक्त काळा आणि डार्क निळा कलर नसावा। तर अगोदर दिवा लावून घेतला। आता कोणत्याही पूजेची सुरुवात ही आपल्या अग्निदेवाच्या साक्षीनेच होते। तर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल वाहून नमस्कार करून घ्यायचा आणि नंतर मग शंकराची जी पिंड आहे तर त्या पिंडीला आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे। आता अभिषेक तुम्ही पंचामृताने घालू शकता, थंड दूध घ्यायचं, कच्चं दूध हे तापवलेलं नसावं, तर पंचामृताचा अभिषेक करू शकता, बर्फाने तुम्ही अभिषेक करू शकता। जेवढे थंड पदार्थ असतात ना, तर त्याने महादेवांना अभिषेक केला जातो। तर छान असा अभिषेक करून घेतला, नंतर त्यांना कापसाचं वस्त्र अर्पण करून घेतलं, त्यांना चंदन आणि भस्म असेल तर आपल्याकडे तो पण लावून घ्यायचा। भस्म हा 3 बोटांनी लावला जातो। 3 बोटे म्हणजे आपले ब्रह्मा, विष्णू आणि महेश असतात, तर त्या 3 बोटांनी असा भस्म लावायचा, चंदन लावायचं आणि बेलपत्र हे नेहमी पालतं वाहिलं जातं। बेलपत्राला थोडंसं चंदन लावायचं, त्याचा देठ आहे तो कट करून घ्यायचा आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा मंत्र म्हणत आपल्याला ही पूजा पूर्ण पूजा होईपर्यंत आपल्या तोंडामध्ये हा मंत्र चालू असावा, किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्रही म्हणू शकता। तुम्हाला तो अवघड पडत असेल तर मग तुम्ही ओम नमः शिवाय असं मंत्र म्हणत मनोभावे पूजा करू शकता। आता महादेवांना पांढरी फुलं जास्त प्रिय आहेत, तर तुमच्या जवळ असतील तर ते अर्पण करा, नसतील तर जे कोणते असतील तरीही ते चालतं, असं काही नाही। आता माझ्याकडे पांढरी फुलं होती आणि मी साईडला झेंडूची असं थोडंसं छान दिसावं डेकोरेशनसाठी म्हणून लावलेले आहेत, बाकी काही नाही। आणि नैवेद्यासाठी दूध साखरेचा नैवेद्य दाखवू शकता। काही फळं असतील तर त्याचा जे काही आपल्याकडे आहे ना ते मनोभावे आपण अर्पण करून घ्यायचं आणि भोले बाबा त्याच्यामध्येच ते खुश होतात। तर पाण्याने खाली भरीव चौकोन करून घेतला आणि त्याच्यावरती नैवेद्य ठेवून नैवेद्य दाखवून घेतला आणि आरती करून घ्यायची। आता श्रावण महिना चालू झाल्यापासून रोज सकाळ संध्याकाळ आपण देवघरामध्ये गणपती बाप्पांची आरती करतोच, तर त्याच्यासोबत आपल्याला शंकराची पण 2 वेळेस आरती करायची आहे। आणि रोजच्या रोज आपल्याला जलाभिषेक, तुम्हाला जर रोज पंचामृताचा किंवा बाकी जमत असेल तरी पण घालू शकता, नाही जमलं फक्त थंड पाण्याने जलाभिषेक जरी घातला ना तरी पण भोले बाबा आपल्यावरती खुश होतात। धूप दीप लावून घ्यायचा आणि आरती करून घ्यायची। घरामध्ये एवढं प्रसन्न असं वातावरण होतं आणि या दिवशी ना तुम्हाला जेवढ्या जमल तेवढ्या तुम्ही सेवा करू शकता।
आता प्रत्येक सोमवारी शिवामूठ अर्पण करायचे असतील तर वेगवेगळ्या धान्य असतात जर सोमवारी. आता पहिल्या सोमवारी आहे ते तांदूळ आहेत, तर तांदळाची शिवामूठ आपल्याला अर्पण करायची आहे. तर अगोदर आपण छान अशी पूजा मांडणी करून घ्यायची, आरती वगैरे करायची, नैवेद्य दाखवून घ्यायचा. आणि तर शिवामूठ कशी अर्पण करायची आणि शिवामूठ अर्पण करताना कोणता मंत्र म्हणायचा असतो, तर तो मंत्र म्हणूनच आपल्याला शिवामूठ अर्पण करायचे असते. तर तांदूळ आहे ते मूठभर तांदूळ घ्यायचे, असं नाही की म्हणजे अगदी 5-7 एवढे असे हे घेतले दाणे घेतले असं घ्यायचं नाही. तिथं कंजूशी करायची नाही. आपल्या मुठीमध्ये जे जेवढं बसतं ना, तर तेवढी अशी मूठ भरून आपल्याला धान्य घ्यायचं आहे, जे कोणतं असेल ज्या दिवशी. तर ते धान्य घेऊन शिवामूठ अर्पण करायचे असते. तर असं खाली ताट ठेवलं की काय होतं, मग आपलं जे धान्य आहे तर इकडं तिकडे ते जात नाही. डायरेक्ट पाटावरती जर आपण पिंड मांडली तर मग ते परत ते गोळा करणं थोडंसं अवघड पडतं. त्यामुळं मग छोटीशी प्लेट ठेवा किंवा छोटं ताट असेल तर ते ठेवू शकता. तांदूळ हे आपल्याला मुठीमध्ये बसतील एवढे असे भरून घ्यायचे आणि मुठी थोडीशी ओली करून घ्यायची. म्हणजे जे आपण मुठीमध्ये तांदूळ घेतलेले तर त्याच्यावरती थोडं थोडं पाणी घालायचं. चमच्याने घालू शकता किंवा असं जरी घातलं तरीही चालतं. आणि शिवामुठी ओली करून अर्पण करायची असते, तशीच अर्पण करायची नाही. आणि शिवामूठ अर्पण करताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरे दीर भावा ननंद जावा, भ्रतरा न आवडतीची आवडती कर रे देवा. असा मंत्र म्हणून आपल्याला ही शिवामूठ अर्पण करायची आहे. आणि ही जी आपण शिवामूठ अर्पण करतो ना, तर ते तांदूळ दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला काढून घ्यायचे आणि ते थोडेसे सुकवायचे. त्याच्यामध्ये आणखी थोडेसे तांदूळ मिक्स करून आपल्याला ते दान करायचे असतात. शिवामूठ जे आपण अर्पण करतो ते, आणि त्याच्यातले थोडे तांदूळ आहेत ते आपल्या किचनमधल्या डब्यामध्ये पण आपण थोडेसे ठेवायचे आणि त्याच्यामध्ये थोडेसे वाढवून आपण एखाद्या गोरगरिबाला ते दान करायचं असतं. आपल्याकडून ते एक दान केलं जावं. ही अशी अगदी साधी आणि सोपी अशी सोमवारची पूजा आहे. जास्त साहित्य नाही किंवा जास्त वेळही नाही लागत. आणि ही पूजा आपण सकाळी जरी केली तरी म्हणजे सकाळीच पूजा करून घ्यायची. आणि बाकीचं आपल्याला काय नामस्मरण करायचं असेल, माळ जप करायची असेल तर मग सकाळी जमत नसेल घाई गडबडीमध्ये तर तुम्ही प्रदोष काळामध्ये संध्याकाळी 4 ते 7 ह्या दरम्यानमध्ये करू शकता. तो पण प्रदोष काळ चांगला मानला जातो भोलेनाथांच्या सेवेसाठी, तर त्यावेळीही तुम्ही करू शकता. पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपण जेवढ्या सेवा करल, जेवढी भक्ती करल ना, ती लवकर देवापर्यंत पोहोचली जाते. आणि भोले बाबा ते आपली काही इच्छा असतील तर त्या लवकर पूर्ण करतात. त्यामुळे या महिन्यामध्ये बघा बरीच पारायण पण केली जातात, गुरुचरित्र पारायण केलं जातं. आणि शिवलीलामृत अध्याय जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून तो वाचावा, कारण तो अध्याय फक्त आपल्याला वर्षातून एकदाच त्याचं पारायण करता येतं. ते पण श्रावण महिन्यामध्येच केलं जातं. आता आपण गुरुचरित्राचं किंवा सारामृत स्वामींचं करतो तर ते कसं आपण आधीमध्ये पण वर्षातून 2-3 वेळा ते करायला येतं. पण जी शिवलीलामृत अध्याय आहे तो फक्त आपण श्रावण महिन्यामध्येच करतो. तर काहीच नाही जमलं तर तुम्ही जप तरी करू शकता. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, किंवा महामृत्युंजय जो मंत्र आहे तर त्याचं 1 माळ किंवा 3 माळी तुम्हाला जसा वेळ भेटेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर तुम्हा सर्वांना श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा. भोलेनाथ तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. हर हर महादेव.